असलम जोशीवाला आज मेरून गावामध्ये रथ उत्सव असल्यामुळे लहान मुलांनी रथाची रॅली काढलेली शिवाजी चौकातनं. ती जोशीवाड्यामधनं येत असताना लहान लहान मुलं, ते 15च्या आतचे मुलं आहे, लहान लहान मुलं, त्यांनी रथोत्सव काढलं सायकलीवरती. त्या ठिकाणी काही थोडासा मुस्लिम एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी थोडासा वाद झाला. त्या वादाचं रूपांतर आम्हाला जेव्हा माहिती पडलं, आम्ही डिपार्टमेंटला या ठिकाणी बोलवून सर्व इक्बाल पिझ्झा यांनी फोन केला. त्या ठिकाणी ते 5 मिनिटात हजर झाले आणि दोघंही समाजाचे ज्येष्ठ लोक या ठिकाणी जमल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट संपूर्ण आल्यानंतर थोड्याच वेळात पूर्ण वातावरण शांत. जी घटना घडलेली आहे, ज्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे, ही घटना पश्चिम बंगालमधली नाही, ही बांगलादेशातली नाही, ही ईशान्य भारतातली नाही, मणिपूरची तर अजिबातच नाही. ही घटना आहे महाराष्ट्रातली. महाराष्ट्रातल्या जळगाव येथील मेहरुण येथील ही घटना कधी घडली? कार्तिकी एकादशीच्या दिवशी, जेव्हा तिथल्या हिंदूंनी एकादशीच्या निमित्ताने शोभायात्रा काढलेली होती, ज्यामध्ये अनेक हिंदू माता बंधू भगिनी यांच्या समवेत त्यांची लहान लहान लेकरं सुद्धा सामील होती. आणि जिहादी मानसिकतेच्या काही नतद्रष्टांनी या शोभायात्रेवर बेसुमार तुफान अशी दगडफेक केली, ज्यामध्ये अनेक हिंदू माता बंधू भगिनी आणि त्यांच्यासह लहान लहान चिमुरड्या लेकरांना सुद्धा जखमी करण्यात आलं. या अगोदर नवरात्रोत्सवावर दगडफेक झालेली आहे, गणेशोत्सवावर दगडफेक झालेली आहे. मीरा रोड मध्ये रामनवमी निमित्त जी शोभायात्रा काढण्यात आली, त्यावर सुद्धा जिहाद्यांतर्फे दगडफेक झालेली आहे. आणि आता कार्तिकी एकादशीला पुन्हा एकदा शोभायात्रेदरम्यान दगडफेक करून लहान लहान लेकरांना सुद्धा दगड मारून जखमी करण्यात आले. कशासाठी केली ही दगडफेक? असं काय घडलं होतं त्या शोभायात्रेमध्ये? ती लहान लहान लेकरं वारकऱ्याचा वेश परिधान करून विठ्ठलाचा गजर करत शोभायात्रेमध्ये सामील झालेली होती आणि त्यांच्यावर दगडफेक करून ह्या जिहादी मुसलमानांनी काय साध्य केलं? तर त्यांनी हे साध्य केलं की त्यांना दाखवून द्यायचं होतं की हिंदूंनो, तुम्ही गांडू आहात, भिकारचोट आहात, भित्रे आहात, तुम्ही घरामध्येच लपून राहायचं, अजिबात घराबाहेर पडायचं नाही. विचार करा मित्रांनो, जे चिमुरडे लहान लेकरं या दगडफेकीमध्ये जखमी झाले, ते पुढच्या वर्षी शोभायात्रेला घराबाहेर पडतील का? किंवा त्यांचे पालक तरी त्यांना घराबाहेर पडू देतील का शोभायात्रेसाठी? आणि यांना, या जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांना हेच हवं आहे. यांना यांची दहशत सगळीकडे पसरवायची आहे आणि आपल्याकडच्या सेक्युलर गांडू हिंदूंचं अजूनही रक्त खवळत नाही. त्यांना अजूनही 20 रुपयाची बाटली आणि 200 रुपयाचं लाईट बिलच जास्त प्रिय आहे. अरे 20 वर्षानंतर जेव्हा तुमच्या 20-20 वर्षांच्या पोरी घरातून पळवून नेल्या जातील, उचलून नेल्या जातील, तेव्हा अकला येणार आहेत का? या बाबतीमध्ये जर एखाद्या हिंदूने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, तर त्यालाच आपलेच हिंदू अक्कल शिकवायला सुरुवात करतात की तुला कोणी सांगितलं रे हे करायला? सगळं महागाईचं बघा, रोजगाराचं बघा, धर्म 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 काय करत बसला आहात? अरे धर्मो रक्षती रक्षितः. तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करणार आहे. संभाजी भिडे गुरुजी जे करतात ते योग्यच आहे. वारकऱ्यांसोबत धारकरी असणं ही काळाची गरज झालेली आहे. आता फक्त वारकऱ्यांसोबतच नव्हे, तर रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये, गणेशोत्सवामध्ये आणि नवरात्रीमध्ये सुद्धा धारकऱ्यांची संख्या वाढलीच पाहिजे. सर्व धर्म समभाव आणि भाईचाऱ्याची पुंगी आणि ढोल जे गांडू हिंदू वाजवतात ना, खरं तर त्यांच्या कानाखाली पहिले वाजवली पाहिजे आणि त्यांना दाखवलं पाहिजे की बघा, तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या गावामध्ये काय घडतंय. आता महाभकास आघाडीचे भिकारचोट समर्थक देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? एकनाथ शिंदे कुठे आहेत? अजित पवार कुठे आहेत? असा प्रश्न निर्माण करतील. पण मग आम्ही प्रश्न निर्माण करतो की शरद पवार कुठे आहे? उद्धव ठाकरे कुठे आहे? नाना पटोले कुठे आहे? जे लोक सर्व धर्म समभावाचा आणि
भाईचाऱ्याचा फार ढोल वाजवतात त्यांना ह्या घटना दिसत नाहीत का? मुस्लिम धार्जिणे शरद पवार, मुस्लिम धार्जिणे उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले मेहरूणमध्ये घडलेल्या या घटनेवर आपल्या प्रचार सभांमधून निषेध व्यक्त करणार आहेत का? अरे साधा निषेध सुद्धा हे लोक व्यक्त करू शकत नाहीत, कारण यांनी ऑलरेडी या मुसलमानांना हे सामर्थ्य दिलेलं आहे. यांचं पाठबळ याच गोष्टींसाठी मुसलमानांना आहे. यांच्या जोरावर यांचा माज वाढलाय आणि हा माज आता हिंदूंवर उतरवण्यात येतोय. कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. काँग्रेसच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये याच वर्षी गणेशोत्सवादरम्यान गणपती मंडळावर हल्ला करण्यात आला. तो कोणी केला हल्ला? जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांनीच केला ना. मग आता कर्नाटक राज्य सरकारने काय करायला पाहिजे होतं? त्यांना अटक करायला पाहिजे होती. मात्र नाही, कर्नाटक राज्य सरकारने हे केलं नाही. तर या घटनेचा निषेध जे हिंदू नोंदवत होते त्या निषेध करणाऱ्या हिंदूंना अटक केली आणि गणपती मंडळातून गणपतीच्या पेंडॉलमधून गणपती बाप्पाला उचलून निषेध व्यक्त करणाऱ्या त्या हिंदूंसकट गणपती बाप्पाला सुद्धा पोलीस व्हॅनमध्ये बंद करून टाकलं. हे आहे काँग्रेसचं मुस्लिम धार्जिणेपण आणि हिंदूंचं खच्चीकरण. आणि हेच आता महाराष्ट्रामध्ये जोरात होणार आहे, मोठ्या प्रमाणावर होणार आहे. जर ही महाभकास आघाडी महाराष्ट्राच्या बोकांडी बसली तर. किमान अजून निषेध व्यक्त करणाऱ्या हिंदूंवर गुन्हे तरी दाखल होत नाहीयेत. मात्र काँग्रेसचं आणि या महाभकास आघाडीचं सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी जर बसलं तर अशा घटनांचा निषेध नोंदवणाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल होतील. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हापासून नरेंद्र मोदी यांनी वक्फ बोर्डावर नियंत्रण आणण्यासाठीचं बिल संसदेमध्ये मांडण्याला सुरुवात केली तेव्हापासून अशा घटनांना उधाण आलेलं आहे. आणि देशातच काय, आता महाराष्ट्र राज्यात सुद्धा ठिकठिकाणी जिहादी मानसिकतेचे हे नतद्रष्ट भरकटलेले तरुण हिंदूंच्या सणांवर, हिंदूंच्या उत्सवांवर, हिंदूंच्या शोभायात्रांवर तुफान दगडफेक करत सुटलेले आहेत. तरी सुद्धा आपल्याकडच्या हिंदूंना आकला येत नाहीत. असल्या दगडफेक करणाऱ्यांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याऐवजी आपल्याकडचेच नालायक गांडू सेक्युलर हिंदू अजूनही मुस्लिम धार्जिण्या पक्षालाच मतदान करतात आणि हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांनाच शिव्याशाप देतात आणि अक्कल पाजळायला सुरुवात करतात. दगडफेक करणारे हे जे आहेत ना, यांच्यापेक्षा जास्त धोकादायक आपल्यातलेच काही गांडू नालायक चुतिया हिंदू आहेत जे अजूनही सर्वधर्म समभाव आणि भाईचाराचा ढोल वाजवत आहेत. अहो, ते भाई बनत आहेत, तुम्हाला चारा बनवत आहेत, हे तुमच्या लक्षात येत नाहीये. माफ करा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आमच्या तोंडातून काही अपशब्द आणि शिव्या निघालेल्या आहेत आपल्याच हिंदू बांधवांबद्दल. मात्र काय करणार, हे लोक वागतातच तसं हो. खरं तर आधी या जिहादी मानसिकतेच्या लोकांपेक्षा आहे ना, यांना सरळ केलं पाहिजे सुतासारखं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर हिंदुत्ववादी विचारांना समर्थन द्यायचं नसेल ना, मग किमान तुमचं थोबाड तरी बंद ठेवा बे. जे लोक इमाने इतबारे हिंदूंची एकजूट वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांना जर तुम्हाला पाठबळ द्यायचं नाहीये, आशीर्वाद द्यायचे नाहीये, समर्थन करायचं नाहीये, तर मग घरात गप बसा ना. सोशल मीडियावर येऊन तुमचं नसलेलं ज्ञान कशाला पाजळता की धर्मद्वेष वाढत चाललाय, हे वाढत चाललंय, ते वाढत चाललंय. अरे बाबांनो, कुठल्या यांच्या कार्यक्रमावर म्हणा किंवा यांच्या कुठल्या मिरवणुकीवर हिंदूंनी दगडफेक केलेली आठवतीये का? पण मग हिंदूंच्याच सण उत्सवांवर आणि शोभायात्रांवर दगडफेक सगळीकडून का होत आहे? सगळीकडे का होत आहे? हा काय पश्चिम बंगाल आहे का? हा काय बांगलादेश आहे का? हे ईशान्य भारत आहे का? गधड्यांनो, तुम्हीच म्हणता ना छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र. मग छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये गणपती मंडळावर, नवरात्रोत्सवावर आणि शोभायात्रेवर दगडफेक होते आणि त्याकडे तुम्ही कानाडोळा करता, दुर्लक्ष करता. अनेक जण या गोष्टीचं सुद्धा समर्थन करतात की नाही नाही, त्यांच्याकडे कसं शिक्षण कमी आहे ना म्हणून ते असे भरकटलेले आहेत. अहो, शिक्षणाचा आणि तुमच्या सभ्य वागण्याचा काहीही संबंध नाही. आणि धर्माचं म्हणत असाल तर आमचा धर्म खूप महान आहे. एक डाकू होता ज्याचं नाव होतं वाल्या. त्याने हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि त्या वाल्या डाकूचा वाल्मिकी झाला. मात्र यांच्या धर्मातील एक अत्यंत सुशिक्षित आणि इंजिनियर असलेला ओसामा बिन लादेन हा आतंकवादी बनला. आता बोला, इथे शिक्षणाचा काय संबंध? इथे संबंध आहे तो संस्कारांचा. हिंदू सहिष्णू आहे, हिंदू सहनशील आहेच की, पण ही सहनशीलता एक ना एक दिवस तरी संपू द्या बे. आता काय हिंदूंनी सुद्धा शिखांप्रमाणेच आपल्या सण उत्सवांमध्ये किंवा शोभायात्रांमध्ये शस्त्र सोबत घेऊन चालायचं का? तसं असेल तर मग सरकारकडे तशी विनंती तरी करूया, मागणी करूया आपण. म्हणजे जर अशा घटना होणार असतील, अशा दगडफेकी जर होणार असतील तर धाकापायी त्या बंद तरी होतील किमान. मित्रांनो, या बाबतीमध्ये या घटनेवर खरंच गंभीरतेने विचार करणं
अत्यंत गरजेचं झालेलं आहे। हिंदू एक होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही मनापासून प्रयत्न करतोय। आम्हाला कुठलाही धर्मद्वेष पसरवायचा नाहीये, मात्र आम्हाला आमच्याच धर्मातील माता बंधू भगिनी यांना जागरूक करायचं आहे, सावधान करायचं आहे, सतर्क करायचं आहे, ज्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही काम करतोय। आणि जे कोणी रामभक्त आहेत, हिंदू धर्माला मानणारे आहेत, त्या सर्व हिंदू माता बंधू भगिनी यांनी आशीर्वाद द्यावेत, पाठिंबा द्यावा, सहकार्य करावं, इतकीच आमची अपेक्षा आहे। हिंदूंचा धर्म, संस्कार, शास्त्र, नीती, संस्कृती अनेकांना समजावी आणि आपल्या मुलांना सुद्धा समजावी, यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे YouTube चॅनल चालू केलंय, ज्यावरून तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं प्रभू श्रीरामांचं पवित्र आणि मूळ भजन सादर करण्यात आलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। लिंकला क्लिक करा आणि ते पवित्र मूळ राम भजन तुम्ही सुद्धा ऐका आणि तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा नक्की ऐकवा। हा वारसा पिढ्यानं पिढ्या चालू राहिला पाहिजे। आपलं पवित्र मूळ राम भजन काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे। या व्हिडिओची लिंक, या राम भजनाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। लिंकला क्लिक करा आणि हे पवित्र मूळ राम भजन नक्की ऐका। आपल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा, आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा। हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा। अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, प्रपंच परिवाराने महाप्रपंच या YouTube चॅनलची मेंबरशिप सुरू केलेली आहे, ज्यावरून अत्यंत संवेदनशील, खास आणि गंभीर अशा विषयांवर आपण थेट चर्चा करणार आहोत, लाईव्ह चर्चा करणार आहोत। पण त्यासाठी तुम्हाला महाप्रपंचची मेंबरशिप घेणं गरजेचं आहे। सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा आणि महाप्रपंचची मेंबरशिप घ्या। यावरून आपण रोजगाराच्या नव्या संकल्पना, नव्या योजना यांवर सुद्धा चर्चा करणार आहोत, ज्यामुळे आपल्या हिंदू माता बंधू भगिनी आणि राम भक्तांना अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतील। तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घ्यायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, जळगावच्या मेहरुण मध्ये जी घटना घडलेली आहे ती निषेधार्ह आहे, निंदनीय तर आहेच आहे, मात्र अशा घटना भविष्यामध्ये घडू नयेत यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकतात का, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे। तुम्हाला काय वाटतं, अशा घटना घडू नये यासाठी काय करायला हवं? तुमच्या डोक्यामध्ये काय आहे, तुमच्या कल्पना काय आहेत, किंवा तुमचे विचार आणि सूचना काय आहेत, हे सर्व कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा। आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा। राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम।